कल्याणी आपटे मूळची केळशीची. केळशी गाव मुळातच खूप समृद्ध. नारळाची पोफळीची वाडी, आंबा फणसाच्या बागा, प्रत्येकाचे मोठे टोले जंग चिरेबंदी घर. कल्याणीच्या बाबांचे पण तसेच होते. कल्याणीचे बाबा भिक्षुक होते. छान भिक्षुकी पण चालत असे. दशग्रंथी ब्राह्मण, त्यामुळे कशाचीही कमतरता नव्हती. कल्याणीला लहान एकच बहीण होती. दोघीही खूप हुशार, खूप शिकल्या होत्या. सुट्टीत कल्याणी दापोलीला मामाकडे आली होती. तशी ती बरेच वेळा सुट्टीत मामाकडे जात असे. तिला दापोली गाव सुद्धा खूप आवडायचे. कल्याणीला बकुळ फुले पण खूप आवडत. मामीच्या शेजारी परांजपे काकू राहत होत्या म्हणून मामी म्हणाली, जा त्या परांजपे काकूंकडे, त्यांच्याकडे मोठे बकुळीचे झाड आहे. परांजपे काकू पण चांगले आहेत, आण वेचून फुले, त्या काही बोलणार नाहीत. त्यांनाही मुलींनी गजरे माळलेले खूप आवडतात. तुझे एवढे केस लांब आहेत, गजरा कसा शोभून दिसेल. म्हणून कल्याणी परांजपे काकूंकडे गेली व त्यांना विचारूनच फुले वेचूया म्हणून त्यांना हाक मारली. काकू बाहेर आल्या. त्यांनी ओळखलं. त्या म्हणाल्या, अरे कल्याणी ना, कधी आलीस? केवढी मोठी झालीस, आत तरी ये. ती नको म्हणत होती, पण काकू कसल्या त्या आत घेऊन गेल्या. म्हणाल्या, उन्हाळा आहे, आज ताजं कोकम सरबत केलंय, घेऊन तर बघ, तुझ्या मामीसारखं मला जमतंय का. तेवढ्यात तिथे बाहेरून अनिल आला व म्हणाला, मावशी, मला पण कोकम सरबत. काकू हसत म्हणाल्या, अरे हो, सरबत तुझ्यासाठी पण केले आहे. बरं झालं वेळेत आलास. अनिल मराठे परांजपे काकूंचा भाचा मुंबईला राहायचा. तसा शिकलेला होता, पण फार नाही. त्याचा बिझनेस होता मुंबईतच. तो सुद्धा सुट्टी घेऊन आला होता. कल्याणीची व अनिलची नजरानजर झाली आणि चोरून पाहण्याचा खेळ सुरू झाला. काकूने ओळख करून दिली, हा माझा भाचा अनिल मराठे, मुंबईला असतो, व ही कल्याणी आपटे, काकूंची भाची, केळशीला असते. कल्याणीने बकुळ फुले टिपली व जोपर्यंत तिथे राहत होती तोवर ती फुले टिपायला जातच होती. त्या निमित्ताने अनिल भेटत असे, बोलत असे. आज दुपारच्या गाडीने कल्याणी निघणार होती. तिने अनिलला सांगितले, मी घरी जाणार आहे. तो म्हणाला, ठीक आहे, दिवाळीच्या सुट्टीत मी इकडे येईन, तुझा नंबर देऊन ठेव, मी तुला कळवतो. तू पण इथे राहायला ये. कल्याणी हसली, नंबर देऊन निघाली. पुढे 1-2 वेळा उत्सवात, एकदा ख्रिसमसच्या सुट्टीत भेट झाली. त्यात त्यांना कळून चुकले, आपले एकमेकांवर प्रेम आहे. या दिवाळीत कल्याणी आईबरोबर मामाकडे भाऊबीजेसाठी आली होती, तेव्हा अनिल आलाच होता. तसे त्यांचे मोबाईलवर चोरून बोलणे होत असे. यावेळी भेट झाली, पण कल्याणीच्या आईला थोडीशी चाहूल लागली. लगेच आईने कल्याणीला विचारले. कल्याणी हो म्हणाली. ही बातमी कल्याणीच्या बाबांपर्यंत गेली. बाबांनी चौकशी केली तेव्हा कळले की मुंबईला 1 रूम किचन जागा आहे. आई वडील व तो असे तिघेच राहतात. 2 मित्र मिळून बिझनेस करतात. ऑइल पेंटचा बिझनेस आहे. कल्याणीचे बाबा म्हणाले, अगं, आपलं एवढं मोठं घर, तशी सुबत्ता पण आहे. मुंबईतल्या एवढ्याशा जागा, त्यात सासू सासरे, त्यांच्याबरोबर तुला छोट्याशा जागेत राहायला जमेल का. शिवाय बिझनेस म्हटलं की चढ उतार आलेच, त्यात पार्टनरशिपमध्ये बिझनेस. मला असं वाटतं तुला याहीपेक्षा उत्तम स्थळ मिळेल. तू नीट विचार कर. प्रेम आंधळं असतं. संसारात पडलं की गाडा ओढताना दमछाक होते. तुला झेपेल का हे सगळं. नुसतं प्रेम करून संसाराचा गाडा नाही ढकलता येत. त्यासाठी पैसा, तडजोड, मेहनत, त्याग सगळं करावं लागतं. नात्यामध्ये विश्वास हवा. पण शेवटी प्रेम वेडं असतं. प्रेमापुढे सगळं तुच्छ वाटू लागतं. पुढचा विचार मनात येतच नाही. कल्याणी म्हणाली, नाही बाबा, मला अनिल बरोबर लग्न करायचं आहे. मी राहीन नीट. मग काय, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. लग्न ठरले. अनिल म्हणाला,
मी केळशीत लग्न करायला तयार आहे. म्हणून कल्याणीच्या बाबाने घरासमोर मोठा मंडप टाकला. धूमधडाक्यात लग्न लागले. गावाला लग्न म्हणजे गावातली सगळी माणसे झाडून येणारच. त्याप्रमाणे अख्खा गाव लग्नाला लोटला होता. कल्याणी खूप छान दिसत होती. अनिल पण हँडसम होता. जोडा शोभून दिसत होता. दुपारी लग्न लागले. जेवणे झाली तशी वरात निघाली मुंबईकडे यायला. कल्याणीला माहेर सोडायचे, माणसं दुरावणार म्हणून वाईट वाटत होते. अनिलच्या आईने सांगितले, नका काळजी करू, कल्याणी आता आमची लेकच आहे. आम्हाला कुठे आहे लेक, आम्ही काही कमी पडू देणार नाही. वरात निघाली. दादरला पोचेपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. लक्ष्मीपूजन झाले. कल्याणीचा गृहप्रवेश झाला. तशी सगळी पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघाली. कल्याणीला आश्चर्य वाटलं. अरे, अशी कशी मंडळी निघाली? त्यांना निदान आमटी भात तरी जेवून जा असं सुद्धा सासूबाई म्हणाल्या नाहीत. कल्याणी पटकन उठली आणि म्हणाली, अरे थांबा ना सगळे, पटकन पिठलं भात करते. तुम्ही सगळे जेवून जा, लग्नघरातून उपाशी कसे जाणार? पण कोणीही थांबलं नाही. कल्याणीला जरा विचित्रच वाटलं. गावाला 100 माणसं असली तरी आमटी भात किंवा पिठलं भात जेवून जात असत. पण यांना काहीच कसं वाटलं नाही. सगळे तसेच निघून गेले. सगळे गेल्यावर सासूबाईंनी कुकर लावला, आमटी भात केला. जेवणे झाली. म्हणजे कल्याणी जेवली नाही. तिला त्यांचं वागणं बरोबर वाटलं नाही. लग्नघरात 4च माणसं राहिली होती. लग्नघर वाटतच नव्हतं. घराला रंग लावला नव्हता. तोरण नाही, लाइटिंग नाही, दारापुढे रांगोळी नाही. कल्याणी व अनिल स्वयंपाकघरात झोपले. त्यांना निदान फ्रेश बेडशीट, चादर तरी असायला हवी होती. ती सुद्धा कल्याणीच्या वाट्याला फाटकी चादर आली होती. कल्याणीला खूप वाईट वाटले. कल्याणी जेवली नाही म्हणून अनिलने तिच्यासाठी तिला आवडते म्हणून आईस्क्रीम आणले होते. अनिलने प्रेमाने आईस्क्रीम आणले म्हणून तिने खाल्ले. पण ती खूप नाराज होती. तिचा अपेक्षाभंग झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा होती, ती सुद्धा घरातल्या घरात. संध्याकाळी चाळीतल्या लोकांना तीर्थप्रसादाला बोलवलं होतं. तिला वाटलं होतं मुंबईला गेल्यावर रिसेप्शन असेल, कारण गावाला लग्न झाले म्हणून कोणी चाळीतली मंडळी, अनिलचे ऑफिसमधील मित्र, सगळे शाळेतले व कॉलेजमधील मित्रमैत्रिणी लग्नाला आले नव्हते. अनिलकडची 50 माणसेच आली होती. फक्त नातेवाईक मंडळी. इतक्या वर्षांचे चाळीतले संबंध रिसेप्शन तर नक्कीच करतील. पण कसलं काय? संध्याकाळी सगळ्यांना बोलवून खालच्या टपरीवाल्याकडून बटाटे वडे मागवले होते. प्रसादाचा शिरा, 2 बटाटे वडे आणि कोकम सरबत प्रत्येकाला दिले. प्रत्येकजण प्रेझेंट देत होता. कल्याणीला कसं तरीच वाटत होतं. पण आता इलाज नव्हता. तिला राहवले नाही. तिने रात्री अनिलला विचारले, असं काय, रिसेप्शन का नाही ठेवलं? त्यावर अनिल म्हणाला, अरे इथे अशीच पद्धत आहे. कल्याणी म्हणाली, मग आपण ती मोडली असती ना. एवढ्याशा जागेत इतके लोक बोलावले, त्यापेक्षा छोटा हॉल घेतला असता. त्यावर अनिल म्हणाला, हॉल जरी घेतला असता तरी त्या लोकांनी तेवढेच पैसे पाकिटात घातले असते. कल्याणीला रडूच आले. तिच्या मनात विचार आला, या लोकांची काय मेंटॅलिटी आहे. असा माझ्या आयुष्यात मी कधी विचारच केला नाही व करूही शकत नाही. या माणसांची मला लाज वाटते व कीव पण येते. हळूहळू कल्याणीला त्यांचे स्वभाव कळू लागले. थोडे दिवसांनी ती म्हणाली, मी नोकरी करते, एवढी शिकलेली आहे, घरात बसून काय करू? पण सासूबाई म्हणाल्या, काही नोकरी करायची नाही. मला आता घरात झेपत नाही करायला. पुढे तूच सगळं सांभाळायचं. संसार नीट करा म्हणजे झालं. अनिल म्हणाला, उद्या मूल झाले की मला नाही आवडणार त्याला बेबी सेटिंगमध्ये ठेवायला. मला हाऊसवाईफ आवडते. तू घरातच राहा. लग्नाआधी कल्याणी अनिल म्हणूनच हाक मारत होती. पण आता अनिल तिला म्हणाला, मला अहो म्हणून हाक मार. मला अहो म्हटलेलं खूप आवडतं. कल्याणीला अनिलमधला बदल जाणवत होता, पण ती काहीच बोलली नाही.
लग्नानंतर कल्याणी केळशीला गेली होती माघारपणासाठी. तिला पाहून आई म्हणाली, कल्याणी, तू सुकल्यासारखी वाटतेस. काही चिंता आहे का तुला? ती नाही म्हणाली. मला मुंबईची हवा सोसत नाही ग. ती काय बोलणार? तिचाच हट्ट होता ना अनिलशी लग्न करण्याचा. एकदा ती अनिलला म्हणाली, आपण चाळीतून ब्लॉकमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करूया. मी सुद्धा करते ना नोकरी. तेवढाच घराला हातभार लागेल. आपण नवीन जागा घेऊ. त्यावेळी तो म्हणाला, मी पुण्यात ब्लॉकसाठी पैसे भरतोय. ती म्हणाली, तिकडे शिफ्ट होऊन तुझ्या बिझनेसचे काय? त्यावेळी तो म्हणाला, मी काही चाळीतून बाहेर पडणार नाही. मला मुंबईच आवडते. मग लगेच कल्याणी म्हणाली, मग पुण्यात का घेतलास ब्लॉक? मुंबईत घ्यायचास ना. त्यावर तो काहीच बोलला नाही. 2 वर्षांनी कल्याणीला मुलगा झाला. नाव अतुल ठेवले. ती बाळंतपणाला केळशीला गेली होती. येताना आईने खूप काही दिलं. नातवाला सोन्याची चेन, अंगठी, बाळडेणी, सासूबाईंना साडी, अनिलला व सासऱ्यांना कपडे. कल्याणीला सोन्याचा नेकलेस घेतला व साडी चोळीने ओटी भरली. पण अनिलच्या आईने सगळ्यांना पाकिटात पैसे दिले. म्हणाल्या, तुम्हाला काय देणार? बाबा भिक्षुक आहेत, त्यामुळे साड्या येतच असतात. त्यापेक्षा पाकिटात पैसे दिलेले बरे. कल्याणीने आईला मुद्दाम विचारले, किती पैसे दिले सासूबाईंनी तुला पाकिटात? आई सांगतच नव्हती, पण तिने शपथ घातली व सांगायला लावले. आई म्हणाली, आम्हाला तिघांना 151 रुपये पाकिटात घातले होते. ते ऐकून कल्याणीला खूप राग आला. काय बोलणार? आपलेच जात आणि आपलेच ओठ. अतुल मोठा होत होता. कल्याणी विरंगुळा म्हणून पेंटिंगच्या क्लासला जाऊ लागली. अनिलने कधीच बँकेचे पासबुक व चेकबुक घरात ठेवले नाही. कल्याणीला दाखवलं पण नाही. सगळं ऑफिसमध्ये ठेवायचा. एकदा क्रेडिट कार्डचे बिल आले. कल्याणीने ते वाचले. तिला आश्चर्यच वाटले. त्यात घड्याळ व पर्सचे बिल होते. तिने विचारले अनिलला. तो म्हणाला, ऑफिसमधल्या मुलीचा वाढदिवस होता. आम्ही सगळ्यांनी मिळून गिफ्ट दिले. मी पे केलं. मग सगळ्यांनी मला कॉन्ट्रीब्युशन काढून पैसे दिले. कल्याणीच्या मनात विचार आला, याच्या वाढदिवसाला कधी ऑफिसमधल्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं नाही आणि काही गिफ्ट दिलं नाही. ऑफिसमध्ये तर सगळ्यांचेच वाढदिवस साजरे करतात ना. पण मग ह्यांना कसं काही दिलं नाही? पण तिने विषय वाढवला नाही. पण त्यानंतर क्रेडिट कार्डचं बिल सुद्धा ऑफिसच्या पत्त्यावर जाऊ लागलं. अनिल शनिवारी कधीच टिफिन नेत नसे. सगळे ऑफिसमधले लोक एकत्र जेवायला जात असत. त्या दिवशी अनिल घरी आला. त्याला बरं वाटत नव्हतं. कल्याणी म्हणाली, हॉटेलमध्ये खाल्लत ना, पित्त झालं असेल. त्यावर अनिल म्हणाला, नाही ग, आम्ही 6-7 जण एकत्र जातो. 5-6 डिश मागवतो व शेअर करतो. मी फार खाल्लं नाही. तरी पण त्याला उलट्या होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठवत नव्हतं. चक्कर येत होती. ताप आला होता. ऑफिसला गेला नाही. मित्रांचे फोन येतच होते. त्याला झोप लागली होती. तेवढ्यात एका मित्राचा फोन आला. मग कल्याणी म्हणाली, शनिवारी तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये गेला होतात? तेथील जेवण त्याला बाधले आहे. त्यावर सगळे मित्र म्हणाले, तो आमच्याबरोबर नव्हताच. तो कधीच आमच्याबरोबर येत नाही. कल्याणी काही बोलली नाही. तिच्या मनात शंका आली होती. आताशा त्याचं लक्ष फार घरात नसे. त्याच्या स्पर्शात ते जाणवत असे. सारखं म्हणायचं, मला बिझनेसचं टेन्शन आहे. कधी सासूबाईंच्या वागण्याबद्दल बोलायला लागलं तर म्हणायचा, ऑफिसमध्ये कटकट, घरी तुझी कटकट. तुला काय माहिती ऑफिसमध्ये किती टेन्शन असतं ते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी कल्याणीची अवस्था झाली होती. एक बाई घरात राब राब राबते, मुलांचं करते, घराची आवराआवर करते, काय हवं नको ते बघते, रोज ताजा स्वयंपाक करते, बाहेरून सगळं आणणं, घर नीटनेटकं ठेवणं, तिची नाती सांभाळते, आल्या गेल्याचं आदरातिथ्य करते, सासू व सासरे यांची दुखणी काढते, त्यांना हवं नको ते पाहते, औषध वेळेवर देते,
व हे सगळं करत असताना तिला कशाचं वाईट वाटलं, कोणी तिचं मन दुखावलं, कुणी तिचा अपमान केला तर कुणाला सांगायचं? सहचारी म्हणायचं, पण साधा विचार सुद्धा समोरच्याने करायचा नाही किंवा त्या जोडीदाराला सांगायचं पण नाही का? मग त्या बिचारीने आपलं मन कोणाशी मोकळं करायचं? प्रत्येक बाईला आपला नवरा हक्काचा वाटत असतो. सुख, दुःख, मान, अपमान सगळ्या गोष्टी तिला त्याच्याजवळ शेअर कराव्यात असं वाटतं. कारण घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ नयेत म्हणून दुसऱ्या कुणाजवळ बोलता पण येत नाही. इथे ना मैत्रीण ना जवळ बहीण, कुणाला सांगावं? आईबाबांना सांगून या वयात त्यांच्या डोक्याला त्रास नको असे तिला वाटत असे. पण मन तरी कुणाजवळ मोकळं करायला हवं ना. मग नवराच तर असतो एकच, त्याला आपण सगळं सांगू शकतो. पण चिडचिड नको म्हणून ती गप्प बसत असे. अतुल शाळेत जाऊ लागला तरी त्याचे कोणी फार कौतुक करत नसे. एकच नातू तरी पण लाड करणे किंवा त्याच्याशी खेळणे, त्याला गोष्टी सांगणे, परवचा म्हणून घेणे कशातच सासू सासऱ्यांना इंटरेस्ट नव्हता. कधी त्याला वाढदिवसाला लाडाने कपडे खेळणी आणली नाहीत. सासूबाई म्हणायच्या, उगाच एकाशी एक काय करायचंय, घरात पसारा होतो म्हणून काही आणायचे नाही. बहिणीचे लग्न ठरले. कल्याणी आईकडे गेली. तिने थोडेफार पैसे वाचवले होते व पेंटिंग विकून पैसे जमवले होते म्हणून बहिणीला सोन्याचे ब्रेसलेट केले. आईला उंची साडी व बाबांना मुद्दाम कोट घेतला. आईने कल्याणीला सोन्याचे तोडे केले. लग्न छान झाले. बहिणीला उत्तम स्थळ मिळाले. ती पुण्याला गेली. कल्याणी पण 2 दिवस राहून परत मुंबईला आली. अतुल दुसरीत होता. खूप पाऊस पडत होता. त्याला आणायला कल्याणी गेली. त्याला घेऊन घरी आली. त्याचे डोके पुसून गरम पाण्याने आंघोळ घातली. स्वतःनेही केली व जेवणाला लागली. तेवढ्यात बातमी आली, मुंबईत 9 ठिकाणी एकाच वेळी बॉम्बस्फोट झाले. अनिल अजून घरी आला नव्हता. ऑफिसमध्ये फोन लावला, कोणी उचलत नव्हते. बहुतेक जण निघाले असतील असे कल्याणीला वाटले. तिने सासू सासऱ्यांना व अतुलला जेवायला वाढले व ती अनिलसाठी जेवायची थांबली. 11 वाजून गेले. अजून आला नाही. तिला काळजी वाटू लागली. तिने फोन करण्याचा प्रयत्न केला. अनिलचा व त्याच्या मित्रांचा फोन लागत नव्हता. ती रात्रभर जागीच होती. पहाटे दरवाजा वाजला. तिने अनिल आला असेल म्हणून घाईने दार उघडले. पाहते तो दारात पोलीस उभे होते. त्यांच्या हातात रक्ताने माखलेला शर्ट होता. शर्टाच्या खिशात अनिलचे कार्ड होते म्हणून ते इथपर्यंत पोहोचले होते. तो शर्ट अनिलचा होता. कल्याणीला खूप मोठा धक्का बसला. ती शर्ट बघून स्तब्ध झाली. कल्याणीवर आकाश कोसळले. काय करावे तिला कळत नव्हते. अनिलची बॉडीही मिळाली नाही. रक्ताने माखलेला शर्ट अनिलचा होता यावरून सिद्ध झाले की अनिल बॉम्बस्फोटात गेला. कल्याणीचे आई बाबा आले. तिला जाताना म्हणाले, तू केळशीला चल. जे आत्ता आहे ते तुम्हा दोघा बहिणींचे आहे. पण कल्याणी बाबांना म्हणाली, अनिल एकुलता एक मुलगा होता. तो गेला. त्याच्या आई वडिलांची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्यांना अंतर देणार नाही. ते या वयात कुठे जातील, कसं दुःख पचवतील. माझा तर सहवास फक्त 7-8 वर्षांचा, पण त्याच्या आईवडिलांचा त्याच्याबरोबर गेले 35 वर्षांचा सहवास आहे. कसे विसरतील त्याला ते? अतुल पण शिकतो आहे. मी नाही येऊ शकत तिकडे. थोडे दिवस गेले. कल्याणी थोडी सावरली. म्हणाली, आपला कंपनीत शेअर आहे ना, भागीदारीत बिझनेस होता ना, त्याचा मी सांभाळ करीन. मी जाईन कंपनीत. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, नाही, तो नोकरीला होता, पार्टनरशिप वगैरे काही नव्हती. हे ऐकून कल्याणी थरथरायला लागली. किती खोटं बोललात माझ्याशी, माझी फसवणूक केलीत. मग आत्तापर्यंतच्या नोकरीचे काहीतरी पैसे मिळतील की नाही? सासूबाई म्हणाल्या, मी नॉमिनी होते, मी बघून घेईन काय करायचं. तू उगाच ढवळाढवळ करू नकोस. काही दिवसांनी थोडीफार रक्कम सासूबाईंनी कल्याणीला दिली आणि म्हणाल्या, हे कंपनीतून मिळालेले पैसे घे. पण कल्याणीला त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर मुलगा गेल्याचे दुःख दिसत नव्हते. त्या फोनवर कोणाशी तरी बोलत. कधी कल्याणीने फोन उचलला तर समोरून कोणीही बोलत नसे. तो फोन पब्लिक फोनवरून येत असे.
एक दिवस कल्याणीने सासू सासऱ्यांना पुण्याच्या ब्लॉकविषयी विचारले. त्यावर ते म्हणाले, आम्हाला नाही माहीत. तिने मित्रांना विचारले. ते म्हणाले, आम्हालाही माहीत नाही काही. ती शिकवण्या करू लागली. पेंटिंग विकायची, एक्झिबिशन भरवायची. तिचा वेळही जायचा व 4 पैसेही मिळायचे. एक दिवस सासूबाईंच्या भावाच्या नातवाच्या मुंजीला दोघे गेले होते. कल्याणी व अतुल गेले नाहीत. कधी नव्हे तर सासरे यावेळी कपाटाच्या किल्ल्या विसरले होते. ती संधी साधून कल्याणीने अतुल शाळेत गेल्यावर कपाट उघडले. त्यावेळी तिला पुण्याच्या ब्लॉकची कागदपत्रे मिळाली. खाली जाऊन तिने झेरॉक्स आणल्या व त्या स्वतःकडे ठेवून परत होते तसे कपाट लावून ठेवले. सासू सासरे 4 दिवसांनी परतले. कल्याणीने काहीही दर्शवले नाही. सासऱ्यांना किल्ल्या ठेवल्या होत्या त्या तिथेच आहेत पाहून हायसे वाटले. कल्याणीने बाहेरून बहिणीला फोन केला. बहीण पुण्यातच राहत होती. तिला सांगितले, काहीही कर, कुठलेही कारण सांग, पण मला पुण्याला बोलव. घरच्या फोनवर फोन कर. दुसऱ्या दिवशी बहिणीचा फोन आला. माझं छोटंसं ऑपरेशन आहे. घरात बाई माणूस कुणी नाही. माझा मुलगा लहान आहे, तर 4 दिवस येशील का विचारले. कल्याणी हो म्हणाली. तिने बरोबर अतुलला नेलं नाही. एकटीच पुण्याला गेली. सगळं सविस्तर बहिणीला व तिच्या नवऱ्याला सांगितलं. बहीण तिच्याकडे पाहतच राहिली. काय हे ताई, तू मला सुद्धा सांगितलं नाहीस. काय एकटीने सगळं सहन केलंस? कल्याणी म्हणाली, अगं मीच माझ्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा मारून घेतला आणि लागलं म्हणून मीच कशी बोंबाबोंब करू. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. बहिणीच्या नवऱ्याला सुट्टी होती. बहिणीचा नवरा व कल्याणी पत्ता शोधत गेले. बिल्डिंगपाशी पोहोचले. खाली पाटी पाहिली, अनिल मराठे. ती वर गेली. बहिणीचा नवरा खाली थांबला. ब्लॉकचा दरवाजा आतून बंद होता. तिने बेल वाजवली. एका बाईने दार उघडले व विचारले, कोण पाहिजे तुम्हाला? त्यावर कल्याणी म्हणाली, अनिल मराठे यांचे घर ना? ती हसून म्हणाली, हो हो, आपण कोण? या ना आत. मी तुम्हाला ओळखलं नाही. कल्याणी आत गेली. 2 वर्षांचा मुलगा बाहेर आला. झोप झाली का तुझी? ये, हे बघ काकू आली आहे. असं म्हणत त्या बाईने त्या मुलाला उचलून घेतले व ती कल्याणीला म्हणाली, अहो बसा ना, तुम्ही उभ्या का? तिने पाणी दिले व म्हणाली, बोला, कोण आपण? त्यावर कल्याणी म्हणाली, मी मिसेस अनिल मराठे. माझं नाव कल्याणी आहे. आपण कोण? ती बाई म्हणाली, मी रूपा, अनिल मराठे यांची पत्नी. कल्याणी म्हणाली, हे कसं शक्य आहे? अनिल मराठे माझे पती होते. हा ब्लॉक आमचा आहे. त्यांनी घेतला होता. तुम्ही इथे कशा राहता? तुम्हाला कोणी दिला हा ब्लॉक? ती म्हणाली, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा ब्लॉक माझ्या नवऱ्याचा आहे. मग कल्याणीने आणलेल्या ब्लॉकच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स दाखवल्या व म्हणाली, अनिल मराठे माझा नवरा होता. तो बॉम्बस्फोटात गेला. सगळी हकीकत कल्याणीने रूपाला सांगितली. रूपाला शॉक बसला. तिने तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवला. तो अनिल मराठेच होता. कल्याणी म्हणाली, हे कसं शक्य आहे? हा यांचाच फोटो आहे. मग आत्ता अनिल कुठे आहेत? तिने सांगितले, ऑफिसला गेले आहेत. कल्याणीला काही समजत नव्हते ही काय भानगड आहे. तिने अनिलला काहीही न सांगता बोलावून घे असे सांगितले. रूपाने अनिलला फोन केला. तुम्ही ताबडतोब घरी या, मला बरं वाटत नाहीये, असं बोलून फोन कट केला. अर्ध्या तासात अनिल तिथे आला. कल्याणीला बघून अवाक झाला, पण त्याने ओळख दाखवली नाही. रूपा अनिलला म्हणाली, या बाई तुम्हाला भेटायला आल्या आहेत व त्यांचे म्हणणे तुम्ही त्यांचे पती आहात. हे खरं आहे का अनिल? कल्याणी म्हणाली, काय अनिल, ओळखलेस का मला? मी तुझी बायको कल्याणी. आपल्याला एक मुलगा आहे, अतुल नाव त्याचे. बॉम्बस्फोटात तुझी स्मृती तर गेली नाही ना? त्या बॉम्बस्फोटात तू मेला नाहीस, पण आजच्या या स्फोटात आम्हा दोघींना तू जाळून खाक केलेस. तुझ्या दुःखात मी तीळ तीळ तुटत होते. तुझ्या आईबाबांची, मुलाची जबाबदारी मी पेलत होते. आणि इथे तू नवीन लग्न करून मजा मारत होतास. लाज नाही वाटली तुला? कल्याणीला रडू येत होतं, तितकाच रागही येत होता.
आपण कुणावर प्रेम केलं, किती त्याग केला व या माणसाला त्याची जराही पर्वा नाही. म्हणजे सासूबाई यांच्याजवळच बोलत असणार. म्हणून त्यांच्या वागण्यात बोलण्यात कधी मुलगा गेल्याचं मला दुःख दिसलं नाही. आणि त्यांच्यासाठी मी माझ्या आईबाबांकडे गेले नाही यांचाच विचार करत राहिले. कल्याणी म्हणाली, रूपा, तुम्ही करा सुखाने संसार. मला या माणसाचं तोंडही बघायचं नाही. मी आल्या वाटेने परत जाते. बॉम्बस्फोटात हा गेला नाही, पण माझ्या भावना, इच्छा, आकांक्षा याच्याबद्दलचं प्रेम, आपुलकी, विश्वास सगळं स्फोटात जळून गेलं, भस्मसात झालं. आता मी फक्त जगेन माझ्या अतुलसाठी. कारण त्याला मोठं करायचं, त्याचं आयुष्य मार्गी लावायचं ही एक माझी इच्छा व जबाबदारी आहे. बाप विसरला, पण मी आई आहे. मी माझ्या मुलासाठी खंबीरपणे उभी राहीन. निघते मी. रूपाने हाक मारली. कल्याणी ताई, कुठे जातेस तू? गुन्हा करणाऱ्याला असं सोडायचं नाही. त्याला पोलिसांच्या हवाली नाही करणार. गुन्हा करणाऱ्या इतकाच गुन्हेगाराला सोडून देणारा तितकाच गुन्हेगार असतो. मी असा गुन्हा कदापिही करणार नाही. मीच लावते पोलिसांना फोन. अशा माणसाबरोबर मलाही संसार करायचा नाही. आपल्या मुलांच्या समोर याचा आदर्श ठेवायचा. रुपालीने पोलिसांना फोन लावला आणि पोलीस कंप्लेंट केली. अनिलवर केस झाली. कल्याणी मुंबईला आली. सासू सासऱ्यांना सगळं सांगितलं. खूप भांडली आणि म्हणाली, तुम्हाला आपली माणसं म्हणायची मला लाज वाटते. तुम्ही का वागलात माझ्याशी असं? मी काय तुमचं वाईट केलं होतं? तुमच्यासाठी मी माझ्या आई वडिलांकडे गेले नाही. ऐश्वर्यात राहिले असते मी माझ्या आईकडे, पण तुमच्यासाठी मी इथे थांबले. तुम्ही माझी जबाबदारी आहात असे मी समजले आणि तुम्ही मला माझ्या चांगुलपणाची शिक्षा दिलीत. सासऱ्याने कल्याणीला सांगितलं, मी काय सांगतो ते तू नीट ऐक. तू आम्हाला लग्नाआधी खरं तर पसंत नव्हतीस, पण जेव्हा आम्हाला अनिलने अतुल झाल्यावर त्याच्या आत्ताच्या बायकोबद्दल सांगितलं, म्हणजे रूपाबद्दल, तेव्हा मला कळतच नव्हतं काय करावं. त्याचं रूपावर खूप प्रेम होतं. त्याला तिला सोडायचं नव्हतं. तुझा काही अपराध नव्हता. आमचा नातू होता व तुला आम्हाला सोडायचं असतं तर खूप मोठी पोटगी द्यावी लागली असती. तेवढा पैसा आमच्याजवळ नव्हता. यातून काय मार्ग काढायचा आम्हाला कळत नव्हतं. अनिल बॉम्बस्फोटात गेल्याचं कळलं. त्याची बॉडी पण मिळाली नाही. तूही हतबल झाली होतीस. आम्हाला पुत्रशोक आवरत नव्हता. काही दिवस असेच गेले. एक दिवस तू अतुलला सोडायला शाळेत गेलीस आणि अनिलचा फोन आला. त्याचा आवाज ऐकून त्याच्या आईला घेरी आली. मी फोन घेतला आणि त्याने मला सांगितलं, मी जिवंत आहे, पुण्यात आहे. कल्याणीला सोडायचं तर खूप पैसे द्यावे लागतील व मला ज्या मुलीशी लग्न करायचं आहे त्या मुलीला माझं लग्न होऊन मला मुलगा आहे हे माहीत नाही. म्हणून मी 26 जुलैला येताना ज्या गाडीत होतो त्याच गाडीत बॉम्बस्फोट झाला व मलाही आयडिया सुचली. खूप माणसे गेली होती. खूप यातायात झाली होती. म्हणून मी माझ्या शर्टाच्या वरच्या खिशात माझे कार्ड ठेवले व तो शर्ट एका माणसावर टाकला. त्याचा चेहरा ओळखू येत नव्हता. मीच ऑफिस बंद केले होते म्हणून मी परत गेलो. तेथील पासबुक, चेकबुक, ब्लॉकच्या चाव्या घेतल्या व पुण्याला आलो. कारण नुकताच पुण्याच्या ब्लॉकचा ताबा मला मिळाला होता. त्याची कागदपत्र मात्र कपाटात आहेत. ती कल्याणीच्या हाती लागू देऊ नका. आज मी रूपाबरोबर गणपतीच्या देवळात लग्न करतोय. तुमचा आशीर्वाद असू द्या. हे सगळं ऐकून आम्हालाही धक्का बसला. काय बोलावं काही सुचलं नाही. त्याने फोन ठेवला कारण तुझी येण्याची वेळ झाली होती. पण आता आमचं मतपरिवर्तन झालं होतं तुझ्याबद्दल. आम्हाला तुझ्याबद्दल आस्था वाटू लागली होती. आमचा लेक विचार न करता रूपासाठी अयोग्य मार्गाने जाऊन तुला फसवून तिच्याशी लग्न करतोय. आम्हाला व तुला काळोखात ठेवून आनंदाने राहत होता व तुझे बाबा चल केळशीला म्हणत असून तू केवळ आमच्यासाठी इथे राहिलीस. ट्युशन करून, चित्र रंगवून पैसे कमावलेस. आम्हाला काही कमी पडू दिलं नाहीस. दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाहीस. त्या दिवसापासून तुझ्याबद्दल आमच्या मनात प्रेम निर्माण झालं. अनिल अधूनमधून पब्लिक फोनवरून फोन करायचा. ब्लॉकचे कागदपत्र मागायचा. त्यावेळेला मी अनिलला कागदपत्र मी देणार नाही
हा ब्लॉग तू कल्याणीच्या नावावर कर असं सांगितलं. त्यावेळी अनिलने मला वचन दिलं होतं. थोडे वर्षात तो दुसरा ब्लॉग घेणार होता व हा ब्लॉग आम्ही तुझ्या नावावर करणार होतो. त्याने पार्टनरशिप कधीच ब्रेक केली होती. तो तुझ्यापासून दूर जाण्याचा मोका शोधत होता. त्याचा हिस्सा त्याला मिळाला, मग आम्हीच त्याच्याकडून काही पैसे मागून घेऊन तुला दिले. उरलेल्या पैशात तो बिझनेस करू शकत नव्हता. भांडवल अपुरं होतं, म्हणून त्याने पुण्याला नोकरी करायचं ठरवलं. रूपा पण हुशार आहे. तिने पण पुण्याला ट्रान्सफर करून घेतली. 2 वर्षांपूर्वी त्याने त्याला मुलगा झाल्याचे कळवले, पण गेल्या 4 वर्षात तो कधी आम्हाला देखील पाहायला आला नाही. कल्याणी, आम्ही तुझे अपराधी आहोत. आम्हाला जमलं तर माफ कर. कोर्टात केस उभी राहिली. आज केसचा निकाल लागला. अनिलला 20 वर्षांची शिक्षा झाली. रूपाला काहीच मिळाले नाही, कारण ती नोकरी करत होती. मुंबईतील घर व पुण्यातील ब्लॉकचा ताबा कल्याणीला मिळाला. रूपा छोट्या बाळाला घेऊन कोर्टातून निघाली. निघताना कल्याणीला म्हणाली, ताई, खरंच मला माहिती नव्हतं अनिलचं लग्न झालंय. नाहीतर मी लग्न केलं नसतं त्यांच्याशी. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. जमलं तर मला माफ करा. रुपालीने घरच्यांचा रोष पत्करून लग्न केल्यामुळे तिच्याबरोबर कोणीच नव्हतं. ती एकटीच निघाली छोट्या बाळाला घेऊन. आता तिच्याकडे घर नव्हतं, नवरा नव्हता, दिशा नव्हती. काय करायचं तिला कळत नव्हतं. कल्याणीने तिचा हात धरला. म्हणाली, कुठे जाणार आहेस या छोट्या बाळाला घेऊन? ती रडत म्हणाली, माहीत नाही, पण या मुलासाठी तरी मला जगायला हवं ना. नोकरी आहे, करेन काहीतरी. कल्याणी म्हणाली, ताई म्हणतेस ना मला तू? मी आणि तू दोघी मिळून या दोन्ही मुलांना वाढवू. अनिलची सावली सुद्धा यांच्यावर पडू द्यायची नाही. आपण सक्षमपणे या दोन्ही मुलांचा सांभाळ करू व जगाला ओरडून सांगू, आंधळं प्रेम करू नका. आपल्या पायावर उभ्या राहा व तुमच्याबरोबर कोणी चुकीचं वागलं तर त्याला माफ करू नका. चांगला धडा शिकवा. रुपालीने कल्याणीला मिठी मारली व म्हणाली, ताई, तू किती चांगली आहेस. तुझ्यासारख्या चांगल्या बाईला सोडून त्यांनी माझ्याशी का लग्न केलं असेल? तरीही मला वाटायचं, कधी आई वडिलांची आठवण काढत नाही, कधी भावूक होत नाही. मला म्हणाला, माझे आई वडील लवकरच गेले, मी एकटाच आहे. पण मी सुद्धा मुद्दामून त्यांना आठवण करून द्यायची नाही. का? तर त्याला त्रास होईल म्हणून. माझं चुकलं. मी माणूस ओळखायला चुकले. आंधळं प्रेम केलं, त्याची देवाने मला पुरेपूर शिक्षा दिली. कल्याणी तिला म्हणाली, चल आपण आपल्या घरी जाऊ. कल्याणी तिला घेऊन घरी निघाली, कारण कल्याणी एक सुसंस्कृत बाई आणि आई होती. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली सौ अनघा अभय देव यांची कल्याणी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला आणि हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.